अश्विनी येना हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आयकॉनिक गाणं आहे। गंमत जम्मत या सुपरहिट कॉमेडी चित्रपटातील हे गाणं अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित झालं होतं। या गाण्यातील अश्विनी म्हणजे चारुशीला साबळे नंतर फारशा कुठे दिसल्या नाहीत। त्यांचा जीवन प्रवास कठीण होता। लग्नानंतर थोड्याच वर्षात त्यांच्या पतीचं अकाली निधन झालं होतं। त्यानंतर 2 मुलींचे त्यांनी एकट्याने संगोपन केलं। चारुशीला साबळे या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत। प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या त्या मावशी लागतात। चारुशीला ह्यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला। आपल्या वडिलांसोबत महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रम करताना त्यांनी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं। महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी कमला या गाजलेल्या नाटकात काम केलं होतं। या सुमारास त्यांनी दूरदर्शनवरील वृत्त निवेदक म्हणून काम केलं। तेव्हाच त्यांना गंमत जम्मत या चित्रपटात काम करायची संधी मिळाली। या सिनेमातील अश्विनी येना या गाण्यामुळे त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या। ऋषिकेश मुखर्जी यांच्या हम हिंदुस्तानी मालिकेत काम करताना त्यांची ओळख अजित बच्चन यांच्याशी झाली। ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं। त्या दोघांना पुढे योहाना आणि त्रिशाला अशा 2 मुली झाल्या। पुढे अशोक सराफ यांच्यासोबतच त्यांची तुझी माझी जमली जोडी हा सिनेमा आला होता। याच दरम्यान त्यांनी कयामत से कयामत तक या हिंदी सिनेमात देखील काम केलं होतं। माहेरची साडी या सिनेमातही त्यांची छोटीशी भूमिका होती। दुर्दैवाने काही वर्षांनी अजित बच्चन यांचं दीर्घ आजाराने निधन झालं। त्यानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्यावर आली। आपले दुःख मागे सारत त्यांनी कामे करणे चालूच ठेवलं। पुढे त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत सुखांत हे गाजलेलं नाटक केलं। नंतरच्या काळात त्यांनी प्रियतमा आणि लपून छपून या चित्रपटात देखील कामे केली होती। पुढे प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात त्यांनी पुन्हा अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं होतं। आता त्यांच्या मुली मोठ्या झाल्या आहेत। त्यांची मुलगी योहाना हिने गुजराती नाटकात कामे केली असून ती सध्या डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करते। तर दुसरी मुलगी त्रिशालाचे लग्न झाले असून ती मोठ्या प्रायव्हेट कंपनीत काम करते। त्यांच्या आताच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी पिंकीचा विजय असो या मालिकेत आजीची भूमिका साकारली होती।